साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. आणि हो, या आधीची आणखी एक कथा तुझ्या सवे सारे हवे या कथेचे पार्ट अजूनही ऐकले नसतील तर ऐकून घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा नक्की कळवा. चला सुरुवात करूया. अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 15. क्षितिज निघून गेला आणि शिवरामने पुन्हा विषय काढला. काय ग, सांगतेस ना आता तरी? काय म्हणत होता तो? आता सगळं संपलंय तरी का म्हणून त्रास देतोय तो तुला असं अडवून वगैरे? हां, अरे काहीही बोलतोय रे तो, डोकं फिरलंय त्याचं. काय म्हणतोय ते तर सांग आधी. हेच मला म्हणत होता, मला काही प्रॉब्लेम नाही, तुला मंगळ आहे तरी. फक्त माझ्या घरच्यांना आहे तर असू दे, आपण पळून जाऊन लग्न करू. काय वेळ लागली की काय त्याला? बघ ना, म्हणून म्हटलं जाऊ दे. अगं जाऊ दे, जाऊ दे काय? तो काय शहाणा आहे का? त्याचा काही भरोसा नाही. पण तू जरा जपून राहा हं. आणि आता मीच मामाच्या कानावर घालतो हे सगळं. खूप होतंय हे. अरे असं काय करतोस दादा? पुन्हा बाबा टेन्शनमध्ये येतील. मला तर यावर उपाय काय ते समजेनाच झालंय, म्हणून मी गप्प बसले होते. जाऊ दे, माझं नशीबच खराब आहे असं वाटतंय आता. ती अगदीच नाराज होऊन तिच्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये आली आणि आपल्या आयुष्यात हे काय चाललंय या विचाराने डोळ्यात आलेलं पाणी अडवत तिनं डोळे घट्ट मिटले. आणि घट्ट मिटलेल्या डोळ्यातही कोण जाणे कसा काय क्षितिजचा चेहरा आला. मघाशी ती पट्टी बांधत असताना तिला मध्येच नजर वर करत पाहणारा आणि मध्येच खुदकन स्मित करणारा. अरे कान्हा, आता ते का आठवत आहेत? त्यांच्याशी माझी बरोबरी तरी होऊ शकते का? अन हल्ली असे सतत समोर येऊ लागलेत की मलाच भीती वाटते स्वतःची. नको तिथं गुंतायचं नाहीये मला. हे मन पण ना कधी कधी नको तिकडंच धावतं. त्यात हा मंगळ नसता तरीही बरं झालं असतं. पण काय उपयोग? मग तर मला त्या सम्राटशी लग्न करावंच लागलं असतं. अन मंगळ आहे त्यामुळेही लवकर लग्न ठरत नाहीये. म्हणजे मी काहीच करू शकत नाही. नाही तर थांबू शकते ना, इथून कुठेतरी दूर निघून जाऊ शकते. लग्नच ठरलं असतं तर लग्न करून तरी दूर कुठेतरी निघून गेले असते. माघारी आलेच नसते, जेणेकरून त्या सम्राटच्या नजरेत पुन्हा यायचा प्रश्न नाही. आणि तो एकदाचा गप्प तरी बसेल की हिचं लग्न झालंय. पण नाही, एवढं सगळं सोपं नसतं ना. मला तर कळतच नाही काय आहे नेमकं या कान्हाच्या मनात. कान्हा, नको ना रे अशी परीक्षा पाहूस. स्वतःशीच म्हणत तिने डोळे मिटून मागे बेडवर स्वतःला झोकून दिलं आणि तशीच पडून राहिली. तरीही मिटलेल्या डोळ्यात सकाळी पाय घसरल्यावर त्याच्याशी झालेली नजरानजर आणि त्याचं ते तन्मयतेने तिला न्याहाळणं तिला आठवत होतं. त्यात त्याच्या बाहूंचा तिच्या भोवती पडलेला विळखा आठवला तरी तिच्या रोमरोमात एक गोड शिरशिरी येऊन जात होती. शिवाय कसले गूढ डोळे होते ते. जणू त्या क्षणाला तीही क्षणभरासाठी हरवलीच होती त्या गूढ आणि शांत तळात. ते सगळं आठवून आताही तिच्या खोल हृदयाच्या तळात पुन्हा तरंग उमटल्या वाचून राहिले नव्हते. ती क्षितिजचे ते विचार परतवून लावण्याचा अगदी तीव्रतेने प्रयत्न करत होती, पण तिचे विचार तिला पुन्हा पुन्हा त्याच्याच विचारापर्यंत आणून सोडत होते. क्षितिजला उगाचच अस्वस्थता लागून राहिलेली, कशाची ते काही कळत नव्हतं. अन सकाळचं तिचं ते धडकणं आणि तिला सावरताना तिच्याशी झालेली नजरानजर आता त्याला सुद्धा आठवून छळत होती. त्यावेळी तिच्या घाबरलेल्या डोळ्यात तरीही त्याच्याबद्दल असलेली अजीबशी ओढ त्यालाही जाणवलेली, कारण तिचं अस्वस्थ होऊन नजर चुकवत बाजूला होणं त्यानंही हेरलेलं. पण सोबतच मघाचं तिचं वागणं मात्र या विपरीत होतं. त्यामुळे तो कन्फ्यूज झालेला. त्यालाही तर उगाच या सम्राट प्रकरणात तिच्याबद्दल जरा जास्तीच जाणून घेण्याची ओढ वाटत होती. पण त्या दिवशी सम्राटने तिला का थांबवलं हे सांगायला मात्र ती त्याच्यासमोर तयार नसल्याने
त्याला थोडं वाईट तर वाटलेलं, असं वाटून की कदाचित ती आपल्याबद्दल तसा काही विचार करत नसावी. अन हेच हर्ट होत होतं त्याला. मे बी आपण जास्तीच विचार करतोय का तिचा? मे बी एवढीही गरज नाहीये. तसंही त्या नादात नको ते घोंगडं गळ्यात अडकवून घेतलंय ते सम्राटचं. तो काही गप्प बसेल असं वाटत नाहीये. पुन्हा काहीतरी खुसपट काढेल नक्कीच. मागं डोकं टेकून त्याच्या डोक्यात अजूनही तोच विचार चाललेला. तो सुद्धा स्वतःच्या मनात तिच्याबद्दलचा चाललेला हा विचार थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. पण तिच्याबद्दल निर्माण होत असणारी ही गोड फिलिंग त्यालाही हवी हवीशी वाटत होती. त्याच विचारात ते फॅक्टरीमध्ये पोहोचले. शिवरामने निळकंठरावांना दुपारी येताच अवनीला सम्राटचा त्रास देण्याबद्दल सांगून दिलेलं. आणि खरं तर आता तेही चिंतित झालेले. तिचं गुपचूप कुठेतरी लग्न लावून दूर पाठवून द्यावं असंच त्यांना वाटू लागलेलं. पण तिच्याशी लग्न करायला कोणी तयार होत नव्हतं ना. बहुतेक आसपासच्या गावात तिचं लग्न मोडल्याची आणि तिला मंगळ असल्याची खबर पोहोचलेली. त्यामुळे जरी तिच्याशी कोणी लग्नाला तयार झालंच तरीही बाकीचे काही बाही सांगून ते लग्न मोडून द्यायचे. त्यांनाही आता अवनीची काळजी वाटू लागलेली. दिसायला इतकी गोड अवनी सगळ्या गोष्टीत हुशार होती. स्वयंपाक असो की गाणं असो, शाळेत असतानाही अभ्यासात ती चांगली हुशार होती. तिचा आवाज ही कोकिळेला लाजवेल असा होता. अन एवढं असूनही फक्त एका गोष्टीमुळे तिच्या लग्नात अडकावा निर्माण होत होता. खरं तर अवनी एखाद्या राजबिंड्या मुलाला मिळण्यास पात्र होती. पण एकच गोष्ट अटकाव करत होती, ती म्हणजे तिच्या पत्रिकेत असलेला मंगळ. या एका गोष्टीमुळे सगळंच उलटं होत होतं. आणि तिच्या लग्नाला दिवसेंदिवस उशीर होत असल्याने निळकंठरावांचं टेन्शन दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत होतं. आताही लवकरच एखादं दूरचं स्थळ पाहून तिचं लग्न गुपचूप उरकून टाकावं आणि तिची विदाई करून टाकावी असा त्यांचा विचार सुरू झालेला. या कानाची त्या कानाला खबर होणार नाही आणि ती एकदाची सुटेल असा विचार करत त्यांनी दूरची स्थळं पाहायला सुरुवात करावी असं मनात ठरवलं. आणि लागलीच एका मध्यस्थाला फोन कॉल केला. त्याला सरळ दूरचं स्थळ पाहायला सांगून दिलं होतं. आताही अवनीने बाबांना कोणाशी तरी फोनवर बोलताना पाहिलं आणि ते लवकरात लवकर स्थळ पाहायला निक्षून सांगत आहेत पाहून तिला थोडी अस्वस्थता वाटून गेली. एकीकडे त्याच्याबद्दल नुकतीच वाटू लागलेली भावना तिच्याही नकळत तिच्या मनात वाढीस लागलेली. आणि आता हे सगळं बदलेल या विचाराने ती अस्वस्थ होऊन उठत होती. पण तरीही मनाला वळवायचं कसं हे तिला चांगलीच माहिती होतं. सायंकाळ झाली आणि क्षितिज आणि विल्यम घरी परतले. मंदिरात आज काहीतरी चालू होतं. हार्मोनियमचा मधुर आवाज स्पीकरवर ऐकू येत होता. सर आता आज लवकर आलोय तर जाऊन येऊया की मंदिरात. जाम क्युरिओसिटी वाटते मला. बाहेरून इतकं सुंदर आहे हे मंदिर, मग आतून किती सुंदर असेल. बरं चल, क्षितिज स्मित करत म्हणाला आणि दोघंही मंदिरात जायला निघाले. आज जाईल तसा हार्मोनियमचा आवाज आणखी वाढू लागला होता. असं वाटत होतं आज भजन वगैरेच आहे की काय. सोबतच मंदिरात बरेच लोक निघाले होते. ती इतकी सुंदर वेळ आणि ते त्या क्षणाला वाजणारं, मनाला मंत्रमुग्ध करणारं मधुर संगीत मनात एक वेगळीच उर्मी भरत होता. दोघंही आत आले तर मंदिराच्या मध्यभागी गाभाऱ्यासमोर सतरंजी अंथरलेली आणि त्यावर कोणी हार्मोनियम, कोणी तबला आणि कोणी चिपळ्या घेऊन नाद करत बसलेला. चल दर्शन घेऊन येऊ, क्षितिजने त्याला खुणावलं आणि ते गाभाऱ्यात दर्शनासाठी निघाले. विष्णू आणि लक्ष्मीची सुंदर मूर्ती होती आत. दोघांनी तिचं दर्शन घेतलं आणि क्षितिज क्षणभर डोळे मिटून त्याचं ध्यान करू लागला. अगदी शांत वाटत होतं त्याला इथं मंदिरात आल्यावर. एवढ्यात पाठीमागे अतिशय मंजूळ आवाजात कोणीतरी भजन सुरू केलं, ज्या आवाजाने क्षितिजच्या मनालाही गाणाऱ्याचा चेहरा पाहावा वाटला नसेल तर शपथ. कारण तो आवाज त्याला उगाचच ओळखीचा वाटला. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी
दर्शन घेऊन दोघंही गाभाऱ्याबाहेर आले आणि एका ठिकाणी बाजूला जाऊन थांबले. अन क्षितिजची नजर आता कुठे गाणाऱ्या त्या आवाजाकडे गेली. पाहतो तर हातात वीणा पकडून डोळे मिटून तल्लीन होऊन वीणेच्या तारा छेडत चक्क अवनी गात होती. तिच्या सोबत मंजिरीही होती, पण ती टाळ वाजवत तिला साथ देत होती. आणि तिला असं गाताना पाहून क्षितिज भारावून तिथंच तिचं गाणं ऐकत तिलाच स्तब्ध होऊन पाहत राहिलेला. तिच्या आवाजात आज त्याला उगाचच एक दुःखाची छटा जाणवत होती. जणू काही ती एक खोल आर्तहाक होती त्या देवासाठी जो सगळ्यांचा रक्षण करता आहे आणि आज तिलाही त्याची गरज आहे. एक क्षणाला एक कडवं झालं तेव्हा कुठे तिने तिचे डोळे उघडले. बाजूला बसलेले एक दोघं जण म्युझिक वाजवत होते आणि डोळे उघडताच तिचं समोर लक्ष गेलं तर चक्क क्षितिज समोर होता. मी तिच्याकडेच पाहत होता. तिने पटकन नजर चुकवली आणि गाण्यावर लक्ष केंद्रित करू लागली. तिची ती केविलवाणी धडपड त्यालाही तेवढ्यातूनही जाणवली. तेव्हा तिच्या हृदयानेही प्रचंड उच्चांक गाठलेला त्याला असं अनपेक्षितपणे समोर पाहून. आणि एवढ्यात मंजिरी ही मध्येच तिला कोपऱ्याने डिवचू लागली होती. काय, ती हळूच म्हणाली. अगं ताई, पाहिलंस का, ते आपल्याकडचे गेस्ट पण आलेत आज मंदिरात. मंजिरी तिच्या कानात म्हणाली. हो, मग येऊ दे ना. तिला दटावत पुढे पाहून कोणाकडे तरी बळेच स्मित करत तिनं पुढचं कडवं गायला सुरुवात केली. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती, रथ हा कोनिया पांडवांचा, पळविशी कौरवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. असलं काही ऐकण्यात कधीही इंटरेस्टेड नसलेला क्षितिज आज मात्र तिचं भजन ऐकण्यात हरवून गेलेला. तिचा आवाज असा होता की मध्येच सोडून जावं असं काही त्याला वाटत नव्हतं. आणि एवढ्यात विल्यम त्याच्या कानाजवळ येत म्हणाला, सर, निघायचं का थांबायचं? अरे थांब ना थोडं, जाऊ, काही घाई आहे का? नाही, ओके ओके, तो मान हलवत म्हणाला. कारण क्षितिजचं तिच्याकडे असलेलं एकटक लक्ष आता त्याला सुद्धा कळलेलं. सरांचं काही खरं नाही दिसत आहे, मनाशीच म्हणत तो गालातच स्मित करत होता. एकदा नजरानजर झाली, त्यानंतर काही तिनं एकदाही क्षितिज उभा होता त्या दिशेला पाहिलं नव्हतं. तिचं गाणं झाल्यावर कोणीतरी जेंट्स गाऊ लागला. मग मात्र क्षितिज विल्यमला म्हणाला, हे विल्यम, चल निघू. म्हणजे निघायचं ना फायनली? हे काय बोलणं झालं, चल. तो बोलतच पुढे निघून गेला. विल्यमनेही धावतच त्याचा स्पीड पकडला. दोघंही चालतच वाड्यात पोहोचले. क्षितिज शांत शांत झाला होता. मग विल्यमनेही काही प्रश्न करणं टाळलं. दोघंही घरी पोहोचताच फ्रेश झाले आणि क्षितिज त्यांच्या रूम बाहेर येऊन खाली चाललेलं सगळं दिसायचं त्या मोकळ्या जागेत येऊन थांबला. आज डोक्याला लागल्याने थोडं डोकं अजूनही दुखत होतं. नी ममाचीही आठवण येत होती. तिला फोन करायचा म्हणून ममाला कॉल लावणार एवढ्यात मंजिरी आणि अवनी धावतच वाड्यात शिरल्या. मंजू, लवकर येशील हं मत्तीला, अळम टळम करत बसू नकोस. अवनी आत येताच मंजूला सूचना करत डायरेक्ट स्वयंपाकघरात निघून गेली. त्यानेही ते पाहिलेलं. ते पाहून त्याचा हातातला फोन तसाच हातात राहिलेला आणि तिला पाहून त्याच्या मनात पुन्हा भलतेच विचार सुरू झालेले. मघाशी मंदिरात तिचं पुन्हा माझ्याकडे न पाहणं याचा नेमका अर्थ काय होता? तिच्या नजर चोरण्याचा अर्थ मला का वेगळा भासतोय? काहीतरी गडबड होते का? सकाळी तिच्या चेहऱ्यावर दिसलेली तीच भीती होती मघाशी तिच्या चेहऱ्यावर, का पुन्हा मीच तिचा जास्ती विचार करतोय? तिकडं मुलींनी पाहिलं की क्षितिज केळकर आलाय की अगदी चिकटायला पाहायच्या, आणि ही मुलगी मला चक्क अवॉइड करते. स्ट्रेंज. म्हणून तर नाही ना मी तिचा विचार करत आहे. काय चाललंय हे? कितीही ठरवलं तरी पुन्हा तिचाच का विचार करतोय मी? अरे यार, कपाळावर तर्जनी घासत तो स्वतःलाच म्हणत होता. नको नको ते प्रश्न आता त्याला छळू लागले होते. त्यांचा अर्थ क्षितिजला नेमका लागत नव्हता आणि ते जाणून घेणंही
अर्थात इतकं सोपं नव्हतं, पण ती आजूबाजूला असताना एक वेगळीच फिलिंग त्याला सतत येत राहायची. आणि ते अनुभवणं म्हणजे त्याच्यासाठी शरद ऋतूतील चांदणं अनुभवण्यासारखंच होतं. का कोणास ठाऊक, पण तिची सोबत त्याला आता हवी हवीशी वाटू लागलेली आणि कायम सोबत राहावी अशीही. पण मुलींच्या बाबतीत तो कधीच पुढाकार घेत नसायचा. मुली स्वतः येऊन त्यांच्या भावना व्यक्त करून जायच्या. आत्तापर्यंत असंच झालेलं, आणि आज पहिल्यांदाच त्याला स्वतःचा विचार करायला भाग पाडलं होतं अवनीने. आजचा पार्ट इथं संपलाय. त्या दोघातलं प्रेम हळूहळू कसं फुलत जाते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. यामध्ये क्षितिजकडे आकर्षित होणारी अवनी, तिला तो आवडत असून देखील तिला फक्त मंगळ आहे म्हणून, त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्यापासून दूर राहणारी अवनी कशी आणि कधी तिचं प्रेम स्वीकारते हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर त्यासाठी ऐकत राहा अनकंडिशनल लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.